अखिलेश पवार जे आरोपी नंबर 2 त्याच्यातर्फे आज कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी काही केलेली आहे ही अरेस्टच इल्लिगल आहे। बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की 304 ज्याला आम्ही कल्पबिल होमिसाईड सदृश्य मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही हो। 101% जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात 4 लोकांचा जीव गेलेला आहे। परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोइंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये 1 मिनिटही ठेवू शकत नाही। आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की 304 IPC हा गुन्हा लागू होत नाही, जास्तीत जास्त 304A ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेथ मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो ह्याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं ह्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही। जास्त याच्यावर बोलता येणार नाही कारण आता सध्या ऑर्डर होणं बाकी आहे की त्यांना पोलीस कस्टडी भेटते की ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जातं त्यानंतर आम्ही भाष्य करू। मी एक्झॅक्टली तेच म्हणतो की माझं म्हणणं आहे की ही अरेस्टच जे नाही इल्लिगल आहे, 100% अरेस्ट इल्लिगल आहे कारण सेक्शन 304 ज्याला हा एक कलर दिला गेलेला आहे असं वाटतं। 7 तारखेची घटना आहे, 24 तारखेला तुम्ही त्यांना अटक करताय, 14-15 दिवस हे दोघेही आरोपी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये होतात। मग तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की आपण त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करावी? वाय फॉर 15 to 17 days हे गप्प बसले होते? जनरली हे असं होत नाही हो। मी कोर्टासमोरही 2-3 उदाहरण दिले, ते उदाहरण मी परत इथे आपल्यासमोर सांगत नाही, परंतु सलमान खानची ही केस जी आहे त्यात पण असंच घडलेलं होतं। गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल तुम्ही त्यांच्याविरुद्ध 304 लावणार? हे कायद्याला धरून नाही। बसमध्ये 50-50 लोक जातात, ॲक्सिडेंट होतं तर तुम्ही ड्रायव्हरसोबत गाडीचा काही जो काही क्लिनर असेल कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील त्याला तुम्ही 304 लावणार? माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही वाटतं ते 304 लावणं हे अतिरेकच आहे आणि आता वेट अँड वॉच की काय होतं त्यानंतरच बघू, पुढे बोलू। दबाव हे शब्द मी नाही बोलणार, त्याबद्दल तो माझा अधिकार नाही बोलायचा। मी फक्त कोर्टात जी काही फिर्याद आलेली आहे फिर्याद वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणजे सिनियर काउन्सिल आमचे प्रकाश पाटील सर पण इथे, अखिल इस्माईल सर पण होते, तर आम्हाला असं वाटतं 304 बेसिकली 304 IPC लागत नाही, जास्तीत जास्त 304A डेथ बाय निग्लिजन्सी हा ऑफेन्समध्ये होईल। सर गांजेच्या मुद्द्यावर मी आपल्याकडे येतो। गांजेचा मुद्दा सर जसं काही आयो साहेबांनी कोर्टासमोरही सांगितलं की हा ॲक्सिडेंट खूप मोठ्या स्वरूपात होता, जे गाडीने ॲक्सिडेंट झालेले ती गाडी 2 नाही 3 4 पलटलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना इथं प्रश्न राहील की अशा 2 पुड्या त्या सीटच्या जवळ राहतील का? हे शक्यच नाही। हे कुठेतरी काहीतरी प्लॅन केलं गेलेलं आहे आणि अजून तो गांजा हे कशावरून म्हणताय आपण? कोण बोलतोय? एक्सपर्टची रिपोर्ट अजून आलेली नाही आहे, पाला पासवर्डही असू शकतो। आम्ही हे म्हणत नाही की तो गांजा नाही, पण त्याची एक ऑथॉरिटी आहे, फॉरेन्सिक रिपोर्टकडे तुम्हाला थांबावं लागेल, ओपिनियन येऊ द्यावं लागेल आणि ओपिनियन आल्यानंतर आम्ही बांधलेलो आहे तो गांजा असेल तर त्या हिशोबाने आम्ही आमचा विषय कोर्टासमोर मांडू। गांजेलाही 2 प्रकार आहे, कमर्शियल क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी। आता जितकं आपण खोलात जाऊ तितकं बोलताही येईल, पण मला लावली आहे सर NDPS लावली आहे त्यांनी लावली ते कसं सर ते तर गांजासारखा पदार्थ सर तुम्ही एक मुद्दा कोर्टात मांडला की 279 आणि 304 कंपॅरिझन केलं नेमका तो मुद्दा 279 जो माणूस गाडी चालवतो रॅशली आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग जो करतो त्यालाच 304 लागू होईल। एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये कोणी मृत्यू पावला असेल तर आपण त्याला डेथ बाय निग्लिजन्सी म्हणतो। तर इथे केसमध्ये अखिलेश पवार गाडी चालवतच नाही असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने आपल्यासमोर कोर्टात म्हटलंय की एक आरोपीने दुसरं स्टेटमेंट दिलेलं। मग तुम्ही अखिलेश पवार विरुद्ध कसं 304चा गुन्हा लावू शकता? तोही 19 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्याविरुद्ध कुठलेच गुन्हे नाही, त्याची मानसिक स्थिती आता ढासळलेली आहे। तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल आणि परत मी म्हणेल कोर्टाचा विषय आहे, अजून जजमेंट किंवा ऑर्डर त्या रिमांडवर येणं बाकी आहे, त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही, म्हणून इतकं म्हणून मी ते थांबतो। 279चा अर्थच असं होतो की जो माणूस गाडी चालवतोय
एक टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो, आणि तो रॅशली आणि निग्लिजंटली दोन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे खूप वेगाने रस्त्याची परिस्थितीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल, एखादा वळण असेल तिथून त्याने लक्ष दिलं नसेल, स्पीड ब्रेकर असेल तिथे लक्ष दिलं नसेल आणि त्याच्याकडून निष्काळजीपणा त्याच्याकडून झाला असेल गाडी चालवताना, तर 279 ऑफ दी IPC हा लागू होतो. पण जेव्हा इथे अखिलेश पवार गाडीच चालवत नाही आहे तर मग 279 आणि त्यानंतर 304चा कुठे विषय आला? येणारच नाही, असं आमचं मेहरबान कोर्टाला म्हणणं होतं.